ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये काय झालं आपण एकदा क्विक रिवाइज करू. ठीक आहे. सो डेटा म्हणजे काय आपण बघितलंय. व्हॉट इज डेटा? कलेक्शन ऑफ रॉ इन्फॉर्मेशन, राईट? ओके. देन डेटा नंतर आपण काय बघितलं होतं? डेटाबेस म्हणजे काय? सो व्हॉट इज डेटाबेस? सिंपल म्हणजे जिथं आपण डेटा स्टोअर करतो, राईट? सो वेअर वी स्टोअर डेटा, वेअर वी स्टोअर ऑर्गनाइज डेटा, राईट? देन डेटाबेसचा एक टाइप बघितला होता. कोणता टाइप होता? रिलेशनल डेटाबेस. ओके. सो व्हॉट इज रिलेशनल डेटाबेस? Right, where we store data in tables format, right? Table format, त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रक्चर डेटा. ओके. देन आपण त्यानंतर एक डीबीएमएस म्हणजे काय ते बघितलं. व्हॉट इज डीबीएमएस? डीबीएमएस स्टँड्स फॉर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, राईट? यूज काय डीबीएमएस चा? यूज टू मॅनेज or interact with the database, right? Then RDBMS बघितलंय. What is RDBMS? It stands for Relational Database Management System. Okay, used to manage or interact with the relational database, right? क्लिअर आहे ना? हे कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. येस, ठीक आहे. देन RDBMS चे एक्झाम्पल कोणते कोणते बघितले? MySQL, Oracle, PostgreSQL, ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर. त्यामधून आपण कोणतं यूज करणार आहे? MySQL यूज करणार. सो व्हॉट इज MySQL? It is RDBMS software, right? Used to manage relational database, right? Yes, on. Okay. Then आता सपोज जसं आपण एक काल एक्झाम्पल बघितलं होतं की तुमच्याकडे एक रिलेशनल डेटाबेस आहे. आता रिलेशनल डेटाबेस मध्ये आपण काय स्टोअर करतो? टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो. तर माझ्याकडे सपोज मल्टिपल टेबल आहे, त्यामधून मला एक स्पेसिफिक टेबलचा डेटा बघायचा आहे. तर हे सर्व ऑपरेशन करायला सॉफ्टवेअर काम करणार आहे. सपोज XYZ नावाचा एक डेटाबेस आहे, त्या डेटाबेस मध्ये जाऊन तुम्हाला कोणत्या टेबलचा डेटा शो करायचा हे काम सॉफ्टवेअर करणार आहे. पण त्या सॉफ्टवेअरला तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, बरोबर? की कोणत्या डेटाबेस मधून कोणता टेबल ओपन करायचा हे तुम्हाला सांगावं लागणार आहे त्या सॉफ्टवेअरला. तर ते तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये सांगणार? SQL लँग्वेज, राईट? सो व्हॉट इज SQL? SQL stands for Structure Query Language, right? It is a language which we use to interact or manage the relational database through MySQL software, right? क्लिअर आहे? कालच्या लेक्चर मध्ये काही डाऊट कोणाला? ठीक आहे. ओके. सो सपोज आता माझ्याकडे दोन टेबल आहे, ठीक आहे. यामध्ये बघा, एम्प्लॉय जो टेबल आहे त्यामध्ये 6 कॉलम आहे. एम्प्लॉय नंबर, बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर डेट, राईट? आता एम्प्लॉय नंबर जो कॉलम आहे त्यामध्ये मी कोणता डेटा स्टोअर केलाय? नंबर स्टोअर केले, राईट? बर्थ डेट कॉलम आहे त्यामध्ये डेट स्टोअर केलाय. फर्स्ट नेम, लास्ट नेम यामध्ये काय? कॅरेक्टर स्टोअर आहे. जेंडर मध्ये पण कॅरेक्टर आहे. हायर डेट मध्ये काय? डेट. याला काय म्हणतो आपण? येस. सपोज हा पूर्ण डेटा जर एकत्र केला असता, मिक्स डेटा आहे, तर त्याला तुम्ही कसं सेपरेट आउट करणार? नंबरला वेगळं, डेटला वेगळं, ओके, स्ट्रिंगला वेगळं करणार. ते कसं? त्यासाठी कोणता आहे? डेटा टाइप्स, राईट? बघा, SQL मध्ये मेन कोणते कोणते डेटा टाइप आहे आपण ते बघू. ठीक आहे. फर्स्ट जर तुम्हाला सपोज नंबर स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे आहे इंटिजर म्हणून डेटा टाइप आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे इंट. ओके. आता इंट जर तुम्हाला यूज करायचं आहे, सिंपल तुम्हाला INT इंट असंच राईट करावं लागतं. ठीक आहे. आता त्याचं
फक्त तुम्ही अंडरस्टँड करून घ्या आज बेसिक अंडरस्टँडिंग, त्याचा यूज कसा आहे आपण ते उद्यापासून बघणार. ठीक. देन सेकंड, आता इंट कधी वापरणार जर आपल्याला कंप्लीट नंबर स्टोअर करायचा असेल. कंप्लीट नंबर म्हणजे 1 2 3 4 राईट, म्हणजे पॉइंट मध्ये नसणार असे नंबर. ओके. इनकम्प्लीट नंबर स्टोअर करायचा आहे तर आपल्याकडे आहे डेसिमल, म्हणजे पॉइंटचे जे नंबर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर आपण कोणता डेटा टाइप यूज करणार आहे, डेसिमल यूज करणार. आता डेसिमलला तुम्ही बघा नॉर्मल डेसिमल टाइप करून पण यूज करू शकता, नाही तर कधी कधी आपण असं पण यूज करतो डेसिमल, सपोज 8,2 राईट. आता ह्या 8,2 चा मिनिंग काय. ओके. टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे, 8 दिसत आहे. तर ह्या 8 चा मिनिंग आहे टोटल नंबर ऑफ डिजिट 8 असणार आहे. तर 2 चा मिनिंग काय, लास्टचे जे दोन नंबर आहेत त्याच्या आधी काय असणार तुमचा डेसिमल पॉईंट. क्लिअर आहे. हो, तुम्ही इथं 9,3 करू शकतो. चल इथं जर सपोज 9,3 करतोय तर काय होणार, टोटल नंबर ऑफ डिजिट सपोज 9 झाले. आता डेसिमल पॉईंट कुठे येणार माझं, 4 आणि 6 च्या मध्ये. राईट. क्लिअर आहे. इंट डेसिमल. त्यानंतर डेट साठी एक डेटा टाइप आहे आपल्याकडे. ठीक आहे. सिंपल डेट म्हणून, ज्या कॉलम मध्ये सपोज तुम्हाला डेट व्हॅल्यू स्टोअर करायची आपण सिंपल त्याचा डेटा टाइप यूज करणार डेट. ओके. त्यानंतर जर स्ट्रिंग व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची असेल तर स्ट्रिंग साठी आपल्याकडे दोन डेटा टाइप, एक आहे कॅर आणि सेकंड आहे व्हेअर कॅर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा माझ्याकडे काही सपोज स्टुडंटचे नाव आहे. ठीक आहे. तर नाव असेल तर मला ते टेबल मध्ये स्टोअर करायचे, तर कॉलमचं नाव काय असणार आहे, स्टुडंट नेम असेल किंवा फर्स्ट नेम वगैरे. ठीक आहे. सपोज माझ्याकडे असे काही नाव आहे. ओके. आता हे नाव मला स्टोअर करायचे, तर ज्या कॉलम मध्ये स्टोअर करायचे त्या कॉलमचा आधी डेटा टाइप आपल्याला मेन्शन करावा लागतो. तर मी त्या कॉलमचा डेटा टाइप, फॉर एक्झाम्पल मी इथं कॅर 5 मेन्शन करतो और कॅर 6 करतो. ठीक आहे. आणि व्हॅर कॅर 6. त्याचं मिनिंग काय होतं, हे 6 म्हणजे काय, 1 कॅरेक्टर पासून तर 6 कॅरेक्टर पर्यंत तुम्ही कोणती पण व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ठीक आहे. आता कॅर 6 म्हणजे यामध्ये ओम मध्ये किती कॅरेक्टर आहे, 2 कॅरेक्टर, ते स्टोअर होईल का इथं, तर ओम येणार. राईट. म्हणजे एक कॅरेक्टर पासून 6 कॅरेक्टर पर्यंत किती पण जरी व्हॅल्यू असेल तर ती स्टोअर होणार आहे. साई मध्ये किती कॅरेक्टर आहे, 3, तर ते स्टोअर होईल का, येस. गणेश मध्ये किती कॅरेक्टर आहे, 6 आहे, ते स्टोअर होईल का, येस. 6 आहे ना, तर होणार ना गणेश. देन साक्षी नावात किती कॅरेक्टर आहे, 6 आहे, ते पण नाव स्टोअर होईल. प्रियंका नावात किती कॅरेक्टर आहे, 8 कॅरेक्टर आहे बघ, ते स्टोअर होईल का, नाही होणार. राईट. देन शुभम नावात किती आहे, 7 आहे, हे स्टोअर होईल का. देन सेम व्हॅरकॅर मध्ये पण तेच आहे, 1 इथं पण मी 6 यूज केलाय, तर 1 कॅरेक्टर पासून 6 कॅरेक्टर पर्यंत कोणती पण व्हॅल्यू स्टोअर होईल. म्हणजे सेम जे आता कॅर मध्ये झाले ते पण व्हॅरकॅर मध्ये पण होणार. राईट. बट मग डिफरन्स काय दोघींमध्ये बघा. कॅर 6 म्हणजे काय, ओमच्या नावात 2 कॅरेक्टर आहे, हे नाव स्टोअर व्हायला 2 बाईट स्पेस लागते. पण जर तुम्ही कॅर 6 यूज करताय तर तो किती बाईट स्पेस घेणार आहे, 6 बाईट. तर साईच्या नावात किती कॅरेक्टर आहे, 3, तर किती स्टोरेज घ्यायला पाहिजे, 3 बाईट घ्यायला पाहिजे, पण तो किती घेतोय, 6 बाईट. म्हणजे तुमचं जर तुम्ही कॅर यूज करताय तर तुमची एक्स्ट्रा स्पेस वाया जाते ना. पण व्हॅरकॅर मध्ये काय, व्हॅरकॅरचं मिनिंग काय होतं, व्हेरिएबल कॅरेक्टर. ओके. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे जे तुमचं वर्ड असेल साईज नुसार तुम्ही तेवढे स्पेस घेणार आहे. ओम मध्ये किती कॅरेक्टर आहे, 2, तर व्हॅरकॅर काय करतो, इथं जरी 6 असला तरी तो 2 बाईट स्पेस घेणार आहे. साईच्या नावात किती कॅरेक्टर आहे, 3 आहे, तर 3 बाईट स्पेस घेईल. गणेशच्या नावात किती आहे, 6, तर तो किती, 6 बाईट स्पेस घेईल. समजतंय. तर मला सांगा आता इथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम यासाठी तुम्ही काय वापरणार, कॅर वापरणार की व्हॅरकॅर, व्हॅरकॅर वापरणार. राईट. कारण की बघा तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदाच माहित नसेल ना की कोणाच्या नावात किती कॅरेक्टर असणार आहे. आता सपोज इथं माझ्याकडे 10 रेकॉर्ड आहे, पण जे मी नंतर 11 नंबरचं रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहे इथं, त्यामध्ये तुम्हाला आधीच माहिती आहे का की कोण त्याच्या नावामध्ये किती कॅरेक्टर असणार आहे, बरोबर. हा, तर मग कॅर कधी यूज करणार आपण, ज्या वेळेस आपल्याला फिक्स माहित असेल की सपोज एखादा कॉलम,
बघा इथं फॉर एक्झाम्पल इथं जेंडर कॉलम, प्रत्येक रो मध्ये बघा किती कॅरेक्टर येते, एकच कॅरेक्टर ना, एक 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 एक. तर मी इथं कॅर 1 यूज करू शकतो ना, तो दरवेळेस एकच बाईट स्पेस घेणार, कारण की बघा फिक्स आहे ना, एकच कॅरेक्टर येते प्रत्येक वेळेस. तर म्हणजे आपण कॅर कधी यूज करणार, जेव्हा फिक्स लेंथ असेल, जेव्हा आपल्याला लेंथ फिक्स माहित असेल. सो फिक्स लेंथ असेल तर आपण कॅर यूज करणार. व्हेरिएबल लेंथ असेल तर काय करणार, व्हेरिएबल लेंथला व्हॅरकॅर यूज करणार. समजते कॅर व्हॅरकॅर मध्ये डिफरन्स. इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅर अँड व्हॅरकॅर डेटा टाइप. हे क्लिअर आहे. त्यानंतर आपल्याकडं आणखी एक डेटा टाइप आहे इनम म्हणून. ठीक आहे, आता इनम कधी यूज करतो आपण, बघा जेव्हा आपल्याला काही ऑप्शन द्यायचे असेल. ठीक आहे, गुगल फॉर्म फिल केलाय सर्वांनी, त्यामध्ये बघा आपण एंटर करतो, तुमचं नेम एंटर करणार, राईट. त्यानंतर तुमची बर्थ डेट, कॉलेजमध्ये असताना रोल नंबर वगैरे टाकतो. नंतर एक जेंडरचं ऑप्शन असतं. जेंडर मध्ये तुम्ही जशी व्हॅल्यू फिल करायला, जेंडरच्या वरती क्लिक केल्यावर काय होतंय, एक लिस्ट ओपन होणार ड्रॉप डाऊन, तिथं मेल फिमेल असे ऑप्शन असतात. त्या ऑप्शन पैकी तुम्ही एक सिलेक्ट करताय ना. जेव्हा तुम्हाला असे ऑप्शन द्यायचे असेल त्यावेळेस काय असते, इनम डेटा टाइप असतो. सपोज मी इथं आता ऑप्शन देतोय एम एफ. ओके, तर याचा मिनिंग म्हणजे मी ज्या पण कॉलम वरती हा डेटा टाइप यूज करत ना, त्या कॉलम मध्ये मी फक्त दोनच व्हॅल्यू एंटर करू शकतो, एक तर एम व्हॅल्यू एंटर करेन किंवा एफ व्हॅल्यू. जर मी तिसरी व्हॅल्यू कोणती एंटर करायला गेलो तर एरर येणार. ठीक आहे, ते एरर कसा येणार, त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते पण आपण बघणार आहे. फक्त आज अंडरस्टँड करून घ्या की डेटा टाइपचा यूज काय असतो. समजते सर्वांना. तर मला इथं सांगा, एम्प्लॉय नंबर याचा डेटा टाइप आपण काय मेन्शन करणार, इंट करणार. याचा काय करणार, बर्थ डेटचा डेट करणार. फर्स्ट नेमचा व्हॅरकॅर करणार. ठीक आहे, लास्ट नेमचा पण व्हॅरकॅर. जेंडरचा इनम घेणार आपण. ऑप्शन आहे ना बघा, मी मेल फिमेलचं ऑप्शन देणार, राईट. हायर डेटचं काय करणार, डेट करणार, राईट. समजते सर्वांना. बघा मोस्टली माय एसक्यूएल मध्ये 3 मेन डेटा टाइप, एक नंबर्स आहे, डेट अँड टाइम आहे आणि स्ट्रिंग आहे. ठीक आहे, एकदा फक्त मी फाईल तुम्हाला शेअर करतो पीपीटी, तुम्ही एकदा गो थ्रू करा. त्यामध्ये काय बघा, नंबर्स साठी काय, टायनी इंट, स्मॉल इंट, मीडियम इंट. ठीक आहे, आपण नंबर साठी इंटीजर बघितला, इंट बघा, पण त्याचे वेगवेगळे टाइप आहे इंटीजरचे. बघा आता तुम्हाला सपोज 0 to 255 या रेंज मधलीच व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर टायनी इंट यूज करा. जर याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू स्टोअर करायची तर बघा 0 to 65,000 पर्यंत असेल तर स्मॉल इंट यूज करा. तुम्हाला ही रेंज नाही विचारणार कोणी इंटरव्ह्यू मध्ये. ठीक आहे, पण फक्त एक अंडरस्टँडिंग पाहिजे, टायनी इंट, स्मॉल इंट, मीडियम इंट आहे. आपण कॉमनली यूज करणारे इंटीजर. त्यानंतर एक बिग इंट म्हणून पण आहे बघा, त्याची रेंज कुठपर्यंत. सेम डेसिमल आपण बघितलंय 8,2, राईट. त्याचं मिनिंग समजला 8,2 चा काय मिनिंग आहे. देन डेट अँड टाइम, डेट अँड टाइम मध्ये आपण डेट बघितलंय फक्त. सेम डेट टाइम पण आहे, जसं डेट काय करणार, तुम्हाला डेट स्टोअर करायची असेल तेव्हा डेट यूज करतोय. डेट अँड टाइम काय, डेट पण स्टोअर करतोय, टाइम पण स्टोअर करतोय. सेम तसंच टाइम स्टॅम्प पण आहे, डेट पण स्टोअर करणार, टाइम पण स्टोअर करणार. पण डिफरन्स काय यामध्ये बघा, ऑटोमॅटिकली टाइम अपडेट होत असतो तुमचा करंट टाइम. ठीक आहे, देन फक्त जर टाइम स्टोअर करायचा असेल तर तुमच्याकडे टाइम म्हणून एक आहे. फक्त इयर स्टोअर करायचं असेल तर इयरचा पण एक आहे, राईट. बघा कॅर व्हॅरकॅरचा डिफरन्स बघितला आपण, कॅर फिक्स लेंथ साठी, व्हॅरकॅर व्हेरिएबल लेंथ साठी. पण मी जिथं कॅर 6 यूज केलं बघा, कॅर 6 व्हॅरकॅर 6, कॅरची लिमिट कुठपर्यंत आहे, 255 पर्यंत. व्हॅरकॅरची कुठपर्यंत आहे, 65,535. ओके, त्यानंतर जसे टायनी इंट, स्मॉल इंट बघितले होते तसे टायनी टेक्स्ट, स्मॉल टेक्स्ट पण आहे. आता हे डेटा टाइप कधी यूज करतो आपण, ज्यावेळेस तुम्ही लिंक्डइनचा प्रोफाईल आहे सर्वांकडे, लिंक्डइन मध्ये एक अबाउट सेक्शन असतं बघ, तुम्ही काय काय केलं, तुमचं एक अबाउट प्रोफाईल तुमचं तिथं सगळं मेन्शन करावं लागतं. तिथं तुम्हाला अप टू 5,000 कॅरेक्टर एंटर करायचे, तेव्हा हे डेटा टाइप यूज केलेले असतात. ठीक आहे, 5,000 कॅरेक्टर्स तुम्ही यूज करू शकता. ओके, किंवा मग तुम्हाला सपोज तुम्ही गुगल वरती रिव्ह्यू देता किंवा अमेझॉन वरती आपण एखादं प्रोडक्ट परचेस केलं तर रिव्ह्यू टाकायचे असतात, तिथं पण काहीतरी कॅरेक्टर असतं, तुम्ही 5,000 कॅरेक्टर पर्यंतच राईट करू शकता. तेव्हा आपण डेटा टाइप यूज करतोय. आणि लास्टला कोणता आहे, इनम. जेव्हा आपल्याला म्हणजे प्री डिफाईन आपल्याकडे व्हॅल्यूज माहिती आहे, आपल्याला काही ऑप्शन द्यायचे जसं स्मॉल, मिडियम, लार्ज, ओके, गुड, बेटर, बेस्ट, मेल, फिमेल, हे ऑप्शन असेल तर आपण इनम यूज करणार. समजते सर्वांना. ओके,
तर डेटा टाईपचा ऍक्च्युअली यूज कसं आहे आपण ते बघू. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं असेल सर्वांनी तर बघा, फर्स्ट तुमचं हे पेज ओपन होणार, वेलकम टू माय एसक्यूएल वर्कबेंच. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, माय एसक्यूएल कनेक्शन दिसतंय ना, इथं प्लसचा आयकॉन आहे ना, याच्यावर प्रेस करतोय आणि इथं कनेक्शनला तुमच्या बॅचचं मी एक नाव देतो, ठीक आहे, DA2 मॉर्निंग. ओके ओके. बघा DA2 मॉर्निंग नावाने एक इथं माझे एक कनेक्शन झालंय बिल्ड. आता मी डेली काय करणार, ह्या कनेक्शन मध्ये क्वेरी राईट कर जाणार, म्हणजे डे 1 पासून आपण ज्या पण क्वेरी करू माझ्याकडे प्रॉपर सगळ्या स्टोअर होत जातील, एक प्रॉपर नोट्स क्रिएट होते, ठीक आहे. सो तुम्ही पण एक DA2 मॉर्निंग किंवा तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते नाव देऊन एक फाईल क्रिएट करा, कनेक्शन बिल्ड करा, ठीक आहे. त्याला मी ओपन करतोय आता. ओके, कनेक्शन ओपन झालं. त्यानंतर ओपन झालं तर क्वेरी 1 नाव दिसतंय ना, कारण की ही फाईल तुम्ही अजून सेव्ह नाही केली, आता फक्त आपण कनेक्शन बनवलंय. आता ही फाईल कशी सेव्ह करायची बघा, सिंपल कंट्रोल एस करतोय, फाईल सेव्ह करायला कंट्रोल एस करतो, ते एक अशी विंडो येते. मी इथं नाव देतोय DA2 मॉर्निंग, ठीक आहे. DA2 मॉर्निंग बॅच सेव्ह. बघा इथं फाईलला नाव आलं. आता डेली मी इथं काही पण राईट करत गेलो तर इथं स्टार येतो बघा लगेच, फक्त कंट्रोल एस करायचा. परत काही राईट केलं तर परत कंट्रोल एस. डेली आपण काही पण राईट केलं तर स्टार कंट्रोल एस करत जायचंय, डेली तुमच्या नोट्स सेव्ह होत जातील, ठीक आहे. काही डाऊट यामध्ये कोणाला? जेव्हा तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर स्टार्टिंगला तुमचं सॉफ्टवेअर असं दिसत असेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं स्कीमा सेक्शन मध्ये जायचंय आणि इथे 3 स्क्वेअर दिसत आहे, यामध्ये लास्ट स्क्वेअर वर क्लिक करा, ठीक आहे. ह्या सेक्शनचा आपल्याला यूज नाही. आता यामध्ये कसं असतं, ह्या सेक्शन मध्ये आपण क्वेरी राईट करतो. ओके, क्वेरी बरोबर रन झाली आहे किंवा काही एरर आलाय ते तुम्हाला इथं समजतं ऍक्शन आउटपुट मध्ये. हा आहे तुमचा स्कीमा सेक्शन, यामध्ये तुमचे जे डेटाबेस असतील त्या डेटाबेस मध्ये कोणते टेबल आहे हे सर्व इथं दिसणार. ओके, आता हे प्रत्येक सिम्बॉलचं काय मिनिंग आहे, जसं जसं आपण हळूहळू एक एक स्टेप पुढे जो आपल्याला सर्व बघत जाणार आहे आपण, ठीक आहे. आता बघा, सपोज मला आता आता आपण तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आपण 4च गोष्टींचा स्टडी करणार, एक माय एसक्यूएल, रिलेशनल डेटाबेस. ओके, आता माय एसक्यूएल यूज करताना लँग्वेज कोणती आली, एसक्यूएल लँग्वेज, आणि रिलेशनल डेटाबेस म्हणलं डेटा कोणता आला, टेबल फॉर्मॅट. तर मला आता डेटा स्टोअर करायचा आहे टेबलमध्ये, त्यासाठी आपल्याला काय काय लागत, डेटा स्टोअर करायचा आहे सपोज मला, तर डेटा कुठं स्टोअर करतो, डेटाबेस मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा मला डेटाबेस लागेल एक. ओके, आता मी जेव्हा पण डेटाबेस बोलतोय म्हणजे रिलेशनल डेटाबेस. ओके, तर डेटाबेस एक लागेल, रिलेशनल डेटाबेस. मला त्या रिलेशनल डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करायला काय लागेल आपल्याला, टेबल लागतील ना. आधी टेबल आपण क्रिएट करणार, मग त्याच्यात डेटा ऍड करणार ना, का आधी डेटा ऍड करणार मग टेबल बनवणार, आधी टेबल. मला 2 गोष्टींची गरज, एक तर डेटाबेस आणि दुसरं काय, टेबल. तर आपण आधी स्टार्टिंगला एक ठीक आहे नॉर्मल एक डेटाबेस क्रिएट करू, ठीक आहे. सो डेटाबेस क्रिएट करण्यासाठी बघा सिंपल. ओके, डेटाबेस क्रिएट करायला आधी ना आपण काय करू, एक माय एसक्यूएल चे वेगवेगळ्या कमांड्स आहेत ते आधी बघून घेऊ, ठीक आहे. सो फर्स्ट आहे DDL. ओके, DDL म्हणजे काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज, राईट. सेकंड आहे तुमची DML, डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. थर्ड फोर्थ आहे DCL, कंट्रोल लँग्वेज. ओके, फिफ्थ आहे तुमची TCL. ओके, यामधून बघा आता DDL मध्ये कोणते कोणते स्टेटमेंट येतात. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं क्रिएट, अल्टर, ड्रॉप, रिनेम, ट्रंकेट. ओके, इन थर्ड DML मध्ये काय येत आहे तुमचं, इन्सर्ट इंटू एनआर, अपडेट, डिलीट.
देन डेटा क्वेरी लँग्वेज मध्ये येते सिलेक्ट. आता काही काही ठिकाणी आपण DML मध्ये सिलेक्टला पण घेतो, ठीक आहे. काही तुम्ही बुक बघितले, ठीक आहे, तिथं काय करतात सिलेक्ट म्हणजे DQL घेतात. तर असं काय नाही, तुम्ही जर DML मध्ये जरी सिलेक्ट सांगितलं तरी चालतं, ठीक आहे. DCL मध्ये काय काय डेटा कंट्रोल लँग्वेज आहे, त्यामध्ये ग्रँट, रिवोक, ओके. आणि TCL मध्ये असतं तुमचं कमिट, रोलबॅक. इंटरव्ह्यू मध्ये विचार द डिफरंट कमांड्स इन SQL, DDLA, DMLA, DQL, DCL, TCL. प्रत्येक मध्ये कोणते कोणते स्टेटमेंट आहे हे बघ, हे विचारतात. त्यामध्ये बघा, याचा तुम्हाला काहीच यूज नाही ह्या दोन्ही यांचा. प्रत्येक कंपनीमध्ये बघा एक IT टीम असते, ऍडमिन टीम म्हणतो, त्यांच्याकडे हे ऍक्सेस असतं, ठीक आहे. ते तुम्हाला सिस्टम देतात ना, तुम्ही काय काय ऑपरेशन करते सर्व त्यांना समजत असतं, तर हे ऍक्सेस त्यांच्याकडे असतं. आपल्याला ऍज अ डेटा अनालिस्ट सगळ्यात मेन हे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, ओके. पण आपण आता आपल्या सिलेबस मध्ये बघा, हे फर्स्ट 3 आणि एक लास्ट कमिट अँड रोल बॅक, हे पण बघणार, ठीक आहे. समजते सर्वांना? हे लक्षात ठेवा कोणते कोणते स्टेटमेंट आहे, ठीक आहे. क्रिएट, अल्टर, प्रत्येकच आपण एक 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 बघणार आहे, ठीक आहे. आता आपण स्टार्ट करणार आहे क्रिएट पासून. तर क्रिएट कोणतं स्टेटमेंट आहे? DDL आहे, राईट. DDL कमांड मध्ये येते क्रिएट स्टेटमेंट. सो DDL म्हणजे डेटा डेफिनेशन आहे, म्हणजे जे पण डिफाईन करण्यासाठी यूज करतो, ओके. आता तुम्ही जसं पायथॉन माहिती आहे सर्वांना, पायथॉन, C++, जावा, ह्या सर्व लँग्वेज काय केस सेन्सिटिव्ह आहे, ओके. केस सेन्सिटिव्ह म्हणजे अपर केस, लोअर केस. अप्पर केस, लोअर केस. म्हणजे बघा, सपोज मी एक नाव राईट करतोय, एम्प्लॉईज, किंवा कॅपिटल मध्ये एम्प्लॉईज, किंवा स्मॉल मध्ये एम्प्लॉईज, पूर्ण स्मॉल मध्ये, ओके. ते तिघांचं मिनिंग एकच आहे का वेगवेगळं आहे? मिनिंग एक आहे ना. पण ज्या अदर लँग्वेज आहे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज, जावा, C++, पायथॉन, प्रत्येकाला वाटतं की तिघांचा मिनिंग वेगळा आहे. म्हणजे ई म्हणजे इथं कॅपिटल ई आहे ना, तर त्याला काय सांगितलेलं असतं, केस सेन्सिटिव्ह म्हणजे कॅपिटल ई आणि स्मॉल ई हे दोन्ही डिफरंट आहे. बट SQL मध्ये तसं नाही. SQL इज नॉट अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. SQL मध्ये तुम्ही स्मॉल ई राईट करा किंवा कॅपिटल ई, त्याला माहिती आहे दोघांचा मिनिंग काय ई, ठीक आहे. आता फर्स्ट आपण बघूया क्रिएट स्टेट. आता आपल्याला काय क्रिएट करायचं स्टार्टिंगला? आधी टेबल नाही, आधी डेटाबेस लागेल ना. डेटाबेस मध्ये मग आपण टेबल क्रिएट करू ना. टेबल कुठं स्टोअर करतो? डेटाबेस मध्ये. तर टेबल स्टोअर करायला आधी डेटाबेस पाहिजे आपल्याला. तर डेटाबेस कसा क्रिएट करणार बघा, सिंपल. क्रिएट, काय क्रिएट करायचंय? डेटाबेस. आणि त्याचं एक नाव, फॉर एक्झाम्पल कंपनी डेटाबेस किंवा एम्प्लॉय डिटेल म्हणून असं एक डेटाबेस क्रिएट करू, ठीक आहे. एम्प्लॉय डिटेल्स. आता जसं आपण मराठी, हिंदी, इंग्लिशचे आपण सेंटेन्स राईट करतो, प्रत्येक एक सेंटेन्स कम्प्लीट झाल्यावर लास्टला फुल स्टॉप देतोय, तसंच इथे एक क्वेरी कम्प्लीट झाल्यावर लास्टला आपण सेमीकोलन, ओके. आता क्वेरी रन कशी करायची बघ. सिंपल क्वेरी राईट केली, क्रिएट करतोय आपण डेटाबेस, आणि त्या डेटाबेसला आपण एक नाव दिलंय आपल्या मनात, लास्टला एक सेमीकोलन दिलाय. आता क्वेरी रन करायची असेल तर मला एक सिंगल क्वेरी रन करायची आहे ना. सिंगल क्वेरी रन बघ, क्वेरी रन करण्यासाठी हे दोन ऑप्शन आहे. तर सिंगल क्वेरी रन करायची आहे तर सेकंड ऑप्शन प्रेस करायचं. जर तुम्हाला मल्टिपल, मला 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्वेरी रन करायचे, जेवढ्या पण क्वेरी रन करायचे सिलेक्ट करा, फर्स्ट ऑप्शन प्रेस करा. आणि जर विदाउट सिलेक्ट करता तुम्ही फर्स्ट ऑप्शन प्रेस करताय, तर ह्या स्क्रिप्ट मध्ये लाईन नंबर 1 पासून जितक्या पण क्वेरी असेल स्टार्ट टू एंड सगळ्या रन होते, ओके. आपल्या केसमध्ये काय, आपल्याला डेली 1 क्वेरी रन करायची. डेली म्हणजे आपण एक क्वेरी राईट करणार, तिला रन करून तिचं आउटपुट बघणार. तर आता मला एक क्वेरी रन करायची, त्यासाठी आपण सेकंड ऑप्शन यूज करणार. तर त्यासाठी एक शॉर्टकट आहे, सिंपल. काय करायचं, कंट्रोल एंटर. क्वेरी रन झाली. इथं 2 नंबरची क्वेरी रन झाली. टाइम पण आलाय बघा, कोणत्या टाइमला क्वेरी रन झाली, कोणती क्वेरी आहे ती रन झाली, आणि त्या क्वेरीला रन होण्यासाठी किती टाइम लागलाय, 0.016 सेकंड. येस. आपण डेटाबेस क्रिएट केलाय. डेटाबेस कुठं दिसणार आहे? स्कीमा सेक्शन मध्ये. इथं दिसतोय का एम्प्लॉय डिटेल नावाचं? नाही. तर इथं रिफ्रेश करा स्कीमा सेक्शनला, एम्प्लॉय डिटेल्स. या डेटाबेसला जो ओपन केलंय त्यामध्ये बघा टेबल्स, ओके, व्ह्यू, स्टोअर, प्रोसेस, फंक्शन काय हे आपण सर्व बघणार. टेबल माहिती आहे सर्वांना. आता ह्या डेटाबेस मध्ये काही टेबल आहे का? तर आपल्याला टेबल क्रिएट करायचे.
ओके. आता सपोज मला एम्प्लॉय नावाचा टेबल क्रिएट करायचा आहे, त्यामध्ये हे 6 कॉलम असते. ओके. परत क्रिएट करायचंय काय, तर काय यूज करणार, क्रिएट. काय क्रिएट करायचंय, डेटाबेस झाला. आता टेबल क्रिएट करायचं, टेबलचं नाव काय, एम्प्लॉईज टेबल, सेमिकोलॉन. जर मी ही क्वेरी रन केली तर रन होईल का एरर येईल? बघा, एम्प्लॉईज काय म्हणतात, तुम्ही टेबल क्रिएट करताय ना, पण एम्प्लॉईजला आपण टेबल कधी म्हणणार, टेबल कधी म्हणतो एखाद्या गोष्टीला आपण, रोज आणि कॉलम असतील ना. यामध्ये तुम्ही काही कॉलम मेन्शन केले का, नाही. मग ही क्वेरी जर मी रन केली ना तर एरर येणार. त्यासाठी ओपन क्लोज पॅरेंथेसिस, बघा टेबलचं नाव नंतर ओपन क्लोज पॅरेंथेसिस द्यायचं, आणि या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये ह्या टेबलमध्ये तुम्हाला जे पण कॉलम ऍड करायचे त्यांचे नाव यामध्ये ऍड करा. आता कोणते कॉलम आहे त्या टेबलमध्ये, एम्प्लॉय नंबर, बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर. सिंपल इथे ऍड करतोय एम्प्लॉय नंबर, बर्थ डेट, राईट. तर यानंतर प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप मेन्शन करायचा, कारण की आधी सांगावं लागणार ना की कोणत्या कॉलम मध्ये आपण काय डेटा स्टोअर करणार आहे, हे पण ऑलरेडी आपल्याला आधीच मेन्शन करावं लागतं. तर एम्प्लॉय नंबर यामध्ये काय डेटा स्टोअर करायचा, इंटिजरला इंट आहे डेटा टाइप. बर्थ डेट यामध्ये काय यूज करणार आपण, स्टोअर करणार डेट, डेट डेटा टाइप आहे. फर्स्ट नेम मध्ये काय स्टोअर करणार, व्हेअर मी इथं 40 करतोय, ठीक आहे. क्वेरी मी नेक्स्ट लाईनला घेतली, म्हणजे असं नाही की ह्या लाईनची क्वेरी ही वेगळी क्वेरी आहे, ही वेगळी क्वेरी, असं नाही. ठीक आहे, दोन्ही क्वेरी एकच आहे. जसं बघा, जिथं ब्ल्यू डॉट येतोय ना तिथून न्यू क्वेरी स्टार्ट होत असते, क्वेरी एंड कुठं होती, सेमिकोलॉन. आता ही क्वेरी आपण रन केली होती एका लाईन मध्ये, मी हे प्रत्येक वर्ड वेगवेगळ्या लाईन मध्ये पण घेऊ शकतो, असं क्रिएट डेटाबेस ईएमपी डिटेल असं पण करू शकतो. असं नाही की म्हणजे 3 वेगवेगळ्या क्वेरीज आहे, एकच क्वेरी आहे. ओके. त्यानंतर लास्ट नेमचा काय डेटा टाइप येणार, जेंडरचा ई ना, ऑप्शन काय द्यायचे, एम ई एफ. ओके. देन हायर डेटचा डेटा टाइप, क्लिअर आहे. बघा, एम्प्लॉय टेबल क्रिएट करतोय, त्यामध्ये मी 6 कॉलम ऍड केले आणि प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप मेन्शन केलाय. आता रन करायला काय, कंट्रोल एंटर. म्हणजे इंटिजरला का, हो देऊ शकतो, पण आता सध्या मी जस्ट आपण नॉर्मली काय करतो, फक्त इंट यूज करतोय. आता इंटची रेंज किती आपण बघितली होती, इथं बघा इंटिजरची एवढी रेंज, राईट, 429 करोड, राईट. तर इथपर्यंत व्हॅल्यू पर्यंत आपण कोणती पण एक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता इथं बघा, आपण प्रत्येक एक कॉलम ऍड केलाय, कॉलमचा डेटा टाइप पण दिलाय. आता क्वेरीचा मी रन करतोय कंट्रोल एंटरनी, तर बघा एरर येतोय, नो डेटाबेस सिलेक्टेड. हा एरर कसा सॉल्व्ह करणार, आपण काय करतोय, टेबल क्रिएट करतोय. हे टेबल तुम्हाला कोणत्या डेटाबेस मध्ये क्रिएट करायचं आहे, एम्प्लॉय डिटेल. पण माझ्याकडे इथं मल्टिपल डेटाबेस आहे ना, सॉफ्टवेअर कन्फ्युज होतंय की तुम्हाला हा डेटाबेस, हा टेबल कोणत्या डेटाबेस मध्ये क्रिएट करायचा आहे. तर आधी त्याला सांगावं लागणार आहे. त्यासाठी क्वेरी असते यूज डेटाबेस नेम. तर डेटाबेस कोणता आहे आपला, एम्प्लॉय डिटेल, सेमिकोलॉन. जेव्हा मी ही लाईनची क्वेरी एक्झिक्यूट करतोय तर बघा हे नाव बोल्ड मध्ये येते. आता यानंतर मी जे पण ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, सर्वच्या सर्व ऑपरेशन ह्या डेटाबेस वरती परफॉर्म होणार. येस. नेक्स्ट सपोज मला नंतर मला एम्प्लॉय डेटाबेस वरती ऑपरेशन करायचे असेल तर परत यूज ह्या डेटाबेसचं नाव करा, राईट. आता जर मी टेबल क्रिएट करतोय तर बघा झाली एक क्वेरी रन. आधी रेड मार्क येत होता, एरर येत होता, आता क्वेरी रन झाली. इथे टेबल दिसतोय का पण या, नाही. रिफ्रेश करतोय मी, तर बघा जसं रिफ्रेश केलं इथं टेबल सेक्शन मध्ये एक एम्प्लॉय नावाचा टेबल आला. मी जसं टेबलवर क्लिक करतोय तर टेबल इथं जे दिसतं हे टेबलचं स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चर मध्ये काय काय दिसतंय तुम्हाला, टेबलचं नाव, टेबलमध्ये किती कॉलम आहे आणि प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप दिसतोय. ओके. आता आपण जी ही क्वेरी राईट केली याला आपण रिफॉर्मॅट पण करू शकतो, म्हणजे दिसायला पण चांगली दिसली पाहिजे, प्रोफेशनल क्वेरी वाटली पाहिजे, म्हणून मी सिलेक्ट केलंय. मी इथे आयकॉन दिसतंय, ब्रश टाईप एक सिम्बॉल आहे,
काय येत आहे पॉपअप बघा, ब्युटिफाय और रिफॉर्मॅट द एसक्यूएल स्क्रिप्ट. जसं मी त्याला क्लिक करतोय, येस क्लिअर आहे. टेबल कसा क्रिएट करायचा, क्वेरी समजली. अजून एक टेबल आपण क्रिएट करून बघू. सॅलरीज टेबल क्रिएट करू. ओके, कसा क्रिएट करणार. येस, क्रिएट टेबल सॅलरीज ओपन क्लोज पॅरेंथेसिस. त्यानंतर पॅरेंथेसिस मध्ये आपण काय करतोय, कॉलमचे नाव ऍड करायचे. कोणते कोणते कॉलम ऍड करायचे यामध्ये, एम्प्लॉय नंबर, सॅलरी, फ्रॉम डेट टू डेट, लास्टला सेमिकोलन. एम्प्लॉय नंबरचा डेटा टाइप इंट, सॅलरीचा इंट राईट, फ्रॉम डेटचा डेट येणार, टू डेटचा राईट. याला पण रिफॉर्मॅट करून घेतो आणि रन करतोय क्वेरी. कंट्रोल एंटर, दुसरा टेबल आला. आता परत यूज करायची गरज नाही ना, कारण की एकदा यूज केलं त्यानंतर आपण जे पण ऑपरेशन करू ते सर्व या डेटाबेस वरतीच होणार. ओके, सॅलरी टेबल पण क्रिएट झालाय. सॅलरी टेबलवर इथं क्लिक करतो तर हे सॅलरी टेबलचं स्ट्रक्चर दिसतंय. ओके, क्लिअर आहे सर्वांना. टेबल कसा क्रिएट करायचा आहे, डेटाबेस कसा क्रिएट करायचा आहे, यामध्ये काही डाऊट. येस, बघा स्टार्टिंगला आपण काय केलं, डेटाबेस क्रिएट केलाय, त्यानंतर त्या डेटाबेसला यूज केलंय आणि मग आपण टेबल क्रिएट केले. ओके, सिंटॅक्स समजलाय सर्वांना टेबल क्रिएट करायचं. ओके, मी ग्रुपवरती एक फाईल शेअर करतो. ठीक आहे, हा फोटो शेअर करतो. तुम्हाला टास्क काय आजचा बघा, या फोटोमध्ये बघा हे जे नाव दिसतंय तुम्हाला सेल्स, हे डेटाबेसचं नाव आहे. तर एक डेटाबेस क्रिएट करायचा सेल्स नावाचा. कसं करणार, क्रिएट डेटाबेस सेल्स, सेमिकोलन आहे ना, त्यानंतर त्याला यूज करायचं आहे, तर यूज सेल्स, आणि त्यानंतर आणि प्रत्येक क्वेरी नंतर सेमिकोलन देत चालला. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला हे चारही टेबल क्रिएट करायचे. आता प्रत्येक ही लाईन काय आहे, परत हे नाव बोल्ड मध्ये काय, याच्या पुढे अंडरलाईन किंवा इथे एफ का लिहिलंय हे आपण नंतर बघणार. आता आज तुम्हाला काय करायचंय बघा, बॉक्सच्या बाहेर जे नाव आहे ना ते टेबलचं नाव आहे. ठीक आहे, ह्या टेबलचं नाव काय आहे, कस्टमर्स. ह्या कस्टमर्स टेबल मध्ये किती कॉलम आहे बघा, कस्टमर आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ऍड्रेस, नंबर ऑफ कंप्लेंट्स. तर टेबल क्रिएट करायचा आहे. क्वेरी काय येणार, क्रिएट टेबल कस्टमर्स ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये हे सर्व कॉलमचे नाव येणार आणि प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप. आता कस्टमर आयडीचा काय डेटा टाइप घेणार, इंटीजर, फर्स्ट नेमचा व्हॅरकॅर, लास्ट नेमचा, ईमेल ऍड्रेसचा व्हॅरकॅर. आता लक्ष द्या, व्हॅरकॅर मध्ये तुमचे ए टू झेड कॅरेक्टर पण इन्क्लूड करता येतात, 0 to 9 नंबर पण चालतं आणि स्पेशल कॅरेक्टर पण, असं @, हॅशटॅग वगैरे हे सर्व चालतं. ते तुम्ही सिंगल कोट मध्ये जर एंटर केलं तर नंबर टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, समजतंय. आता बघा, कॉलमचा डेटा टाइप तुमच्या मनाने घ्या, पण असं नाही की मग काही पण घ्यायचं आहे. फर्स्ट नेमचा तुम्ही इंटीजर घेताय, मग ते फक्त लॉजिकली घ्या. ठीक आहे, त्यानंतर सेकंड टेबल कोणता आहे, सेल्स टेबल आहे, त्यामध्ये हे 4 कॉलम आहे. आयटम्स टेबल मध्ये हे 4 कॉलम आहे, आयटम कोड, आयटम, युनिट प्राइस, कंपनी, आणि कंपनीज टेबल मध्ये हे 3 कॉलम. तर हे टेबल तुम्हाला क्रिएट करून आणायचे. ठीक आहे, एक डेटाबेस असेल तुमचा सेल्स नावाचा, त्यामध्ये हे 4 टेबल तुम्हाला क्रिएट करून यायचे. ओके, कसे टेबल क्रिएट करताय समजले सर्वांना, काही डाऊट. ओके, ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथंच एंड करू. कम्युनिकेशनचं लेक्चर आहे ना यानंतर.